मंचावरील माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, आपला लढा अनेक वर्षापासून सुरू आहे. 2017 मध्ये मी नेहमी मीटिंग मध्ये सांगतो, 2017 पूर्वी कोणत्याही बीएससीच्या कर्मचाऱ्याला जर सांगितलं असतं की तुझी नोकरी खतऱ्यात आहे, तर कधीच त्यांनी विश्वास केला नसता. पण 2017 जून 20 तारखेला आपल्याकडे निम्मा पगार आला आणि त्या दिवसापासून हा प्रश्न निर्माण झाला की ही बीएससी त्यातला कामगार जगणार की नाही जगणार. आपण लढलो. रक्षाबंधनाच्या दिवशी तो 7 ऑगस्ट होता, बीएससीचा दिन होता. एका दिवसाचा संप केला, मातोश्रीवर वाटाघाट्या झाल्या आणि आपण तिथे कबूल करून घेतलं की बीएससीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन व्हायला. बीएससी कमिटीमध्ये प्रस्ताव पारित झाला, मुंबई महानगरपालिकेत प्रस्ताव पारित झाला, पण त्यापुढे कुठेही काही केलं नाही मित्रांनो. का केलं नाही? कारण अनेकांना ही बीएससी जगवायची नाही, त्याचा कर्मचारी जगवायचा नाही. आणि त्यानंतर 2018 सालामध्ये म्हणजे 12 फेब्रुवारी 2018ला पहिल्यांदा बीएससी कमिटीमध्ये बसगाड्या आणि कर्मचारी हे भाड्याने घेण्याचे प्रस्ताव पारित झाले. बेस्ट वर्कर्स युनियन मान्यता प्राप्त युनियन होती. आपण लढलो, कोर्टात गेलो, काही स्टेही मिळवले. आणि ते लढाई करत असताना 2019चं ऐतिहासिक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये 2 भूमिका होत्या. कारण 2016 पासून 21चा करार तेव्हाही झालेला नव्हता आणि त्या करारामध्ये आपण पहिल्यांदा मागणी केली होती की 2007 नंतर लागलेले कर्मचारी, म्हणजे जे सुरुवातीला रोजंदारी म्हणून लागले होते, ज्यांना रावसाहेबांनी 2012 मध्ये परमनन्सी दिली, त्यांचे 20% मागे होते. म्हणजे 125 रुपये बेसिक चे 20% ते मागे होते. कारण त्यावेळेला लोड घेता आला नव्हता. आपल्याला कबूल केलं गेलं होतं की त्यांना नंतर त्यांचे ग्रेड्स पुढे आणलं गेलं नव्हतं. तर आपण ज्या वेळेला मागणी पत्र सादर केलं, त्या मागणी पत्रामध्ये आपण लिहिलं होतं की पहिलं 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचं नोशनल फिक्सेशन, म्हणजे 20% काढायचे आणि त्यांचं व्यवस्थित आधी नोशनल फिक्सेशन करायचं. जिथे ते तेवढ्या सर्व्हिसमध्ये आलेले आहेत तिथे त्यांना आणायचं. ते त्यांचं पहिलं फिक्सेशन आणि त्यानंतर ते झाल्यानंतर सर्वांबरोबर दुसरं फिक्सेशन, असं डबल फिक्सेशनचं आपण ॲग्रीमेंट, चार्टर ऑफ डिमांड्स, मागणी पत्र दिलं होतं. आपण 2019चा लढा लढलो. त्याआधी सुद्धा अनेक लोक म्हणाली काही नाही, आराम करताय, काय झालेलं नाही. आणि ज्या वेळेला उतरलो तर त्यावेळेला अनेक लोक बोलली काय होणार नाही, 2007 नंतरच्या लोकांना काय मिळणार नाही, 20% असेच कसे पुढे येऊ शकतील. पण मित्रांनो, तो लढा झाला. एकही गाडी फुटली नाही, एकही कर्मचाऱ्यावर कुठेही गुन्हा दाखल नाही झाला. दुसऱ्या नंबरला असलेली बेस्ट कामगार सेना मागे गेली पण संप नाही हटला. हायकोर्टात आपल्या विरोधात लोक गेली, आपण हायकोर्टात लढलो आणि 9वा दिवस सुरू असताना हायकोर्टाने सांगितलं ठीक आहे 10 टप्पे देतो, 3 महिन्यामध्ये वाटाघाटी करून निकाल लावायला सांगतो, तुम्ही संप मागे घ्या. मित्रांनो, बेस्ट वर्कर्स युनियनने सांगितलं तिथे की आम्ही असंच मागे घेऊ शकणार नाही, आम्हाला लोकांना विचारावं लागेल, कर्मचाऱ्यांना विचारावं लागेल. आनंद आहे
की त्यावेळेला हायकोर्टाने सुद्धा सांगितलं ठीक आहे, तुम्ही विचारून संध्याकाळी 4 पर्यंत आम्हाला सांगा. आपण तातडीने मेसेज फिरवला आणि वडाळा क्वार्टर्सच्या त्या ग्राउंडमध्ये सभा झाली. सर्वांची मान्यता घेतली आणि मग संप मागे गेला. तो जो 2007 नंतर लागलेला कर्मचारी त्यावेळेला 14,000ला होता. त्यांची गत अशी होती, कामगार म्हणायचे की साहेब पगार आला, खर्च केले तर दुसऱ्या दिवशी घरी दुधाला पैसे नसतात. तो कर्मचारी तेव्हा 14ला होता, आज तो 50,000च्या घरात आणि तो लढा लढलो म्हणून. त्यानंतर ठरलं होतं 11 जून 2019चा MOU, अनेक गोष्टी मिळवल्या आणि त्याच MOU मध्ये आपण मुंबई महानगरपालिका आपली सर्व जबाबदारी घेईल, ती त्याची कर्तव्यच आहे, लिहून घेण्याचं काम केलं होतं. आणि त्याच MOU मध्ये 16 ते 19चा करार, 16 ते 21चा करार लवकरात लवकर होईल हे लिहून घेतलं. पण त्यानंतर काय झालं? 26 जुलै 2019ला BSTला BIR ऍक्ट मधनं बाहेर काढलं. बेस्ट कामगार सेनेने आधी जाऊन 5 सप्टेंबर 2019ला MOU केला, ज्याला आपण आपलं मृत्यूपत्र म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याच मृत्यूपत्राचं 2021 मध्ये करारामध्ये रूपांतर. 7वा वेतन कुठेही मिळाला नाही. 7वा वेतन म्हणत कुठेही नाही, कारण आपण काय म्हणालो होतो. आणि 7वा वेतन आयोग मला खरा कधी मिळणार? ज्या वेळेला 1 जानेवारी 2006ला जाऊ, तिथे माझी 6व्या वेतन आयोगामध्ये आधी वेतन निश्चिती झाली पाहिजे. मग जे काही वाढ 6व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने आहे ते मला 2016 पर्यंत आणा. आणि मग जी काही वाढ आहे, कारण की तफावत भरपूर आहे, फार मोठी तफावत आहे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही 2016ला ती आणाल, तिकडनं जी काही वाढीव रक्कम आहे त्याच्यावरती 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी म्हणजेच 2.57चा रेशो लावा, म्हणजेच त्यावेळेला मला खरा 7वा वेतन आयोग मिळेल हे आपलं म्हणणं होतं. आपण ते स्वीकारलं नाही, कोर्टात गेलो. कोर्टाने अंतरिम आदेशामध्ये आपल्याला सांगितलं की जी काही वाढ बाकी लोकांना मिळाली ती तुमच्या सभासदांना मिळेल, पण तुमचे या केसमध्ये सर्व अधिकार अबाधित राहिले. आपण केसमध्ये लढत राहिलो आणि तेव्हापर्यंत मित्रांनो, तेव्हापासून गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि या वर्षी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सुद्धा बेस्ट कामगार सेनेने केलेला करार हा करार होता त्यांच्याच हिशोबाने. तो करार होता, आपण स्वीकारला नाही. त्याचे एरियर्स कोणालाच आले नाहीत. आता रिटायर कर्मचाऱ्यांना मिळायला सुरू झालेले आहेत. पण वाटाघाटी मग आपल्या बरोबर होत नव्हत्या आणि म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये, कारण की वेटलिस्ट कामगारांचा प्रश्न, BSCच्या कायम कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आणि म्हणून आपण उपोषणाचं आंदोलन सुरू. 4थ्या दिवशी बेस्ट प्रशासनाने सांगितलं की उद्या आपण वाटाघाटी करायला तयार आहोत. मित्रांनो, मागणी काय होती? मागणी होती की BSC प्रशासनाने वाटाघाट्या सुरू कराव्यात. हीच मागणी होती ना? आपण इकडनंच बोललो होतो. ती मागणी त्यांनी पूर्ण केली. वाटाघाट्या सुरू झाल्या आणि काय म्हणून झाल्या, कशा संदर्भात झाल्या की बेस्ट वर्कर्स युनियनच्या ज्या मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी की 16 ते 21चा करार आणि 21 ते 26 आणि खास करून 16 ते 21 जे कोर्टामध्ये केस चालू आहे तिथे वेळ मागून सेटल करण्यासाठी वाटाघाटी सुरू करायला पाहिजे. आणि त्या सुरू झाल्या. त्याच्या मिनिट्स इथे आहे की मिनिट्स मध्ये सर्व काय ठरलं की 3 महिन्यामध्ये वाटाघाटी करून निर्णय घेतले जातात. काय मुद्दे होते? 16 ते 21चा करार, 21 ते 26चा करार,
वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम आणि त्या उपोषणाच्या दरम्यान मध्ये मला अनिल जाधवने एक पत्र आणून दाखवलं, जे सप्लाय डिपार्टमेंटच्या कॅज्युअल लेबर जे आता परमनंट केले जात आहेत त्याचं पत्र होतं आणि ते उपक्रमाला दिलेलं पत्र होतं. काय तो व्यक्ती गेले 14-15 वर्ष कॅज्युअल म्हणून काम करत होता, पण परमनंट करताना मात्र त्याच्याकडनं पत्र घेत होते की मी आधी त्याचं होतं की मी नाव्याचं काम करत होतो आणि आता मी इथे परमनंट म्हणून लागतोय, आता इथे नोकरीला लागतोय. मित्रांनो, मला धक्काच बसला आणि मग विचारच कळलं की सप्लाय डिपार्टमेंटमध्ये 2010 ला जवळपास 1600 लोकांना परमनंट केलं. जे कॅज्युअल लेबर म्हणून होते, मुळात ते कॅज्युअल घेतलेच गेले नाही पाहिजे होते, टेम्पररी नौकरी म्हणून घेतले गेले पाहिजे होते आणि मग परमनंट केले पाहिजे होते. पण त्या लोकांना कॅज्युअल म्हणून 91 पासून अनेक लोक लागली, कोण 14 वर्ष, कोण 15 वर्ष, कोण 16 वर्ष आणि 2010 मध्ये लागले. त्यावेळेला तुम्ही आत्ताच लागले म्हणजे मागची सर्व्हिस गेली, 15-16 वर्ष काम केले गेले म्हणजे मी आयुष्यभर काम केलं, पण मला मोबदला कितीचा मिळणार? निम्म्या आयुष्याचा. म्हणजे माझी ग्रॅज्युटीमध्ये नुकसान, माझा पगारामध्ये नुकसान. आणि तेच आता जे होत आहेत कॅज्युअल मधनं परमनंट, त्यांची सुद्धा हीच गत. मित्रांनो, त्या 14 नोव्हेंबरच्या मीटिंग मध्ये तो मुद्दा घेतला आणि आपण तिथे मागणी केली की जेवढी वर्ष यांनी कॅज्युअल म्हणून काम केलेलं असेल तेवढी वर्ष त्याला नोशनल फिक्सेशन द्या आणि त्याला त्या ग्रेडवर बसवा. म्हणजे मी जर 15 वर्ष कॅज्युअल म्हणून काम केलेलं असेल तर मला जेव्हा तुम्ही परमनंट करत आहात तर मला T1 असेल तर पहिल्या टप्प्याला बसतो, त्या पहिल्या टप्प्याला 7390 ला नाही तर मला 15 वर्ष मी सर्व्हिस केल्यानंतर जिथे माझ्या इन्क्रीमेंट्स मिळून मी बसलो पाहिजे त्या ग्रेडला करा. म्हणजे माझा जेव्हा पगार येईल, मी 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जो पगार आला पाहिजे तो पगार येईल. मित्र, ती मागणी केली, त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि हे सर्व सुरू होतं. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांसाठी आपण समान कामाला समान दाम मागितलं आणि मित्रांनो, आपण कधी खोटं नाही सांगत. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांनी या कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांनी परमनंट व्हावं हे स्वप्न आहे, पण जेव्हा होईल तेव्हा होईल, जेव्हा मिळवू तेव्हा मिळवू, पण तोपर्यंत जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. कायदा सांगतो समान कामाला समान दाम आणि समान कामाला समान दाम फक्त आकडेवारीने नाही होत. कोणीतरी सांगितलं की तुम्हाला 38,000 पगार होईल काय 15 दिवसात. त्या 38,000ने माझं काही नाही होणार आहे. तुम्ही आता 2,000 रुपये वाढवले, माझं काही होणार नाहीये. 38,000 केला तरी काय होणार नाही, कारण जोपर्यंत मला समान कामाला समान दाम म्हणजे जो पगार माझ्या समकक्ष असेल, परमनंट कर्मचारी त्याच्यासारखा पगार आणि त्याच्या सर्व सेवा शर्ती, हे गरजेचं आहे. कारण की आज मी जर 26 दिवस भरले नाहीत तर माझा पगार कसा खाली घसरतो मलाच माहिती. मी जर आजारी असेल, माझ्या घरी काय कार्य असेल आणि मी जर कामावर येऊ शकलो नाही तर तिकडचा माझा अधिकारी मला सांगतो यायचं तर ये, नाही तर घरी बस. ही मनमानी बंद होईल मित्र, कारण की मी कष्ट करतो तर मला सन्मानाने जगायचं आहे आणि समान कामाला समान दाम हे मला आर्थिक आणि माझा सन्मान मिळवण्याची बाब आहे आणि ते मी मिळवणारच, हे माझी म्हणणं. मित्रांनो, या वाटाघाटी सुरू होत्या आणि वाटाघाटी सुरू असताना या कृती समितीची धावपळ सुरू झाली आणि यांनी सांगितलं किती वेळ लागणार, आपण एकच फटका. वाटाघाटी सुरू होत्या आणि म्हणून यांनी जेव्हा कॉल दिला, बेस्ट वर्कर्स युनियन म्हणाली आपण विरोध करणार नाही, कारण की आजपर्यंत कर्मचाऱ्यांनी केलेला कोणताही आंदोलनाचा विरोध कधी आयुष्यात बेस्ट वर्कर्स युनियनने केला नाही आणि पुढेही करणार नाही. पण आपण म्हणालो वाटाघाटी सुरू आहे
पण सर्वांनी साथ दिली आणि संप झाला. त्या 18 जूनच्या त्या दादरच्या मीटिंग मध्ये यांचे नेते काय बोलले होते? यांचे नेते बोलले होते की 16 ते 26 म्हणजे 10 वर्षाचा करार जो पेंडिंग आहे तो घेतल्याशिवाय मागे येणार. कामगारांनी स्वीकारलं. ते वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांना म्हणाले की तुम्ही काळजीच करू नका, समान कामाला समान दाम राहिला बाजूला, तुम्हाला परमनन्सी मिळाल्याशिवाय परत येणार. कशावरती बोलले? आणि मग अजून एक गोष्ट बोलले की 4 भिंतीच्या आत निर्णय घेणार नाही, तुमच्यापर्यंत येऊन घेणार. घेतला का तुमच्यापर्यंत? एवढा चांगला संप, एवढं चांगलं आंदोलन. मी तर नेहमी सांगतो की संप माझा पहिला हत्यार नाही, संप एकदम शेवटचा हत्यार. यांनी संप केला. मित्रांनो, 19च्या संपामध्ये एकही गाडी फुटली नव्हती. यांच्या पहिल्या दिवसाच्या संपामध्ये जवळपास 30 ते 35 गाड्या फुटल्या आणि जवळपास 90 ते 100 कर्मचाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर त्या गुन्ह्यांच्या पोलीस स्टेशनच्या खड्ड्या मारायच्या आहेत. मित्रांनो, रावसाहेबांच्या एका संपामध्ये 2011ला 18 लोक डिसमिस झाली होती. रावसाहेबांनी, बेस्ट वर्कर्स युनियनने, रावसाहेबांनी दर महिन्याला त्या 18 लोकांना बीएससीचा पगार नंतर यायचा 1 तारखेला पूर्ण पगार त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम केलं. ही बेस्ट वर्कर्स युनियन. आपण आणि तेवढंच नव्हे, करार जेव्हा झाला त्या करारामध्ये त्या 18च्या 18 लोकांना कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस म्हणून परत कामावर घेण्याचं काम बेस्ट वर्कर्स युनियनने मित्रांनो केलं. ही जबाबदारीने वागणारी बेस्ट वर्कर्स. त्या संपामध्ये, कारण की एवढा चांगला संप, जसा त्यांनी ते सेटलमेंट केलं 3000 रुपये. 10 वर्ष झालेली आहेत मित्रांनो, करार झाला नाही. आणि का नाही झाला तर तुम्हाला कळलं पाहिजे. कारण हे लोक म्हणतात की अरे बेस्ट वर्कर्स युनियन म्हणते करार करायचा आहे, लढायचा आहे, 10 वर्ष झाली, नाही झाला. कोणामुळे नाही झाला? ज्या वेळेला 11 जून 2019 एमओयू मध्ये ठरलं की लवकरात लवकर करार करायचा, जुलैच्या महिन्यामध्ये बीएससीला बीआर ऍक्ट मधनं बाहेर कोणी काढलं? मग जाऊन स्वतः करार केला. तो करार आम्हाला मान्य नाही. तो करार तुमच्यामुळे मागे राहिला. आता ज्या वेळेला परत गेलं की करार व्हायचा आहे, वाटाघाटी सुरू, परत तुम्ही सर्वजण 12 लोक आलात आणि सांगितलं की तो जो करार आधी तुम्ही स्वतःच केला होता, बेस्ट कामगार सेना आणि बाकी लोकांनी सह्या केल्या होत्या, आता त्यांना उजेड पडला, प्रकाश आला डोक्यात आणि म्हणे नाही तो अंतरिम होता. कसला अंतरिम? त्यामध्ये एकच वाक्य त्यांनी लिहिलं होतं शेवटी, आणि ते वाक्य होतं की कारण की बेस्ट वर्कर्स युनियन आणि काही केसेस होत्या त्याच्यामध्ये बेस्ट वर्कर्स युनियनचीच केस चालली, अंतरिम आदेश आपल्यातच आला. त्याच्यात ते लिहिलं होतं की आमच्या करारानंतर सुद्धा जर बेस्ट वर्कर्स युनियनने काही जास्त घेतलं, त्या केसेस मध्ये काय आलं तर तेही मिळायला पाहिजे. म्हणजे स्वतःवर भरोसाच नाही तर कशाला करता? मित्रांनो, आता सुद्धा जेव्हा वाटाघाटी सुरू होत्या हे आले आणि चाललेल्या वाटाघाटीला खो घातला, 3000 रुपये घेतले आणि काय केलं? समिती घोषित झाली. समिती आधी मीटिंग करणार, समिती अहवाल देणार. कोणाला? सरकारला. काय संबंध? आजपर्यंत बीएससीच्या कर्मचाऱ्यांचे करार कुठे झाले? कोलबाला झाले. जास्तीत जास्त एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं असेल
महापौरांनी सांगितलं असेल, पण झाले इथे याचा निर्णय कमिटी बसून तुम्हाला पैसे द्यायचे की नाहीत एवढ्यापासून सुरू होणार. मग आता किती दिवस वाट बघायची. यांचे नेते जे बोलत होते की बेस्ट वर्कर्स युनियन वेळ लावते, आता तुम्ही काय करताय? किमान आम्ही आमचा अधिकार जर सोडला नाही, तुम्ही 3,000 रुपये घेऊन आता त्यांना मुभा देऊन टाकली की तुम्ही करा नाही करा, होईल नाही होईल माहिती नाही. मित्रांनो, आपण आतापर्यंत जे जे बोललो, बेस्ट वर्कर्स युनियन जे जे बोलली ते करत आलेली आहे. मी जेव्हा उपोषणाला नोव्हेंबर मध्ये बसलो, मी म्हणालो वाटाघाट्या सुरू झाल्या पाहिजेत. झाल्या, आपण स्थगित केलं उपोषण. मित्रांनो, आता प्रश्न आहे करार आणि 7वा वेतन आयोग, खरा खुरा 7वा वेतन आयोगाचा करार 16 ते 21 आणि 21 ते 26. आपली मागणी आहे वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाब कायद्याप्रमाणे. आपली मागणी आहे जे सप्लाय मध्ये कॅज्युअल, जे आता परमनंट 2010 मध्ये जे परमनंट झाले, जे आता परमनंट होत आहेत, त्या सर्वांची पुन्हा वेतन निश्चिती करण्याची ती आपली मागणी आहे. आणि सर्वात मोठी मागणी जी यांनी जवळपास सोडूनच दिली आहे की आपला अर्थसंकल्प बीएसटी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन. त्याला फार मेहनत करावी लागेल. आणि मित्रांनो, आपल्या मागणीला सुद्धा कोणाला वाईट वाटलं तरी मी आज खरं नेहमीच खरं बोलतो, पण आज ते ऐकणं गरजेचं आहे. कारण यांनी तुम्ही संप केला, तुम्ही एकी दाखवली, पण त्या एवढ्या चांगल्या झालेल्या आंदोलनाच्या बदल्यामध्ये त्यांनी 3,000 रुपयाची तुच्छ वाढ आणि 2,000 रुपयाची वाढ भेटणीसाठी घेऊन मागे आले. आता मला तुम्ही सांगा, प्रशासन काय विचार करत असेल? आता काय बोलत असेल प्रशासन? काय फरक पडतो? संप केला तरी काय होणार आहे? बोलणार की नाही बोलणार मालक? क्या फरक पडताय? तुमच्या कॉन्ट्रॅक्टची लोक, कॉन्ट्रॅक्टचे मालक काय म्हणतील? अरे करायचंय करा, काय फरक पडणार आहे? 3 दिवस केला, झाला होता संप, 3 दिवसात 3,000 रुपये घेऊन मागे आले. मित्रांनो, ह्यांनी आपली वाट अजून कठीण करून टाकली. जो आपला मोक्याचा हत्यार आहे त्याला बोथट करण्याचं काम या हरामखोरांनी केलं आहे. पण आपण लढणं सोडणार नाही. आपण ज्या वेळेला या लोकांनी समजवता केला, त्याच्या 3-4 दिवसामध्येच आपण तुरू हॉलची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये आपण सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत जर आपल्या सर्व मागण्यांबद्दल आपल्या हिताचे निर्णय नाही झाले तर आपण त्याच्यानंतर निर्णायक लढायला उतरू. आणि म्हणून आपण आज निर्णायक लढाईची घोषणा करणार. कोणाच्या मनात असेल असं केलं पाहिजे, कोणाच्या मनात असेल तसं केलं पाहिजे, पण आपण आपल्या हँडबिलवर लिहिलेलं आहे की आता माघार, काही जी घोषणा होईल ती या आंदोलनाची सुरुवात असणार आहे, शेवट नाही. मित्रांनो, अनेकांना माहिती आहे पण नवीन पोरांना बहुतेक माहिती नसेल की रावसाहेबांचे वडील म्हणजे माझे आजोबा, ते या बीएसटी मध्ये त्यावेळेला ट्रॅम चालायची, ते ट्रॅम मध्ये कंडक्टर होते आणि स्टार्टर म्हणून रिटायर झाले. त्यांचं कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि 8 मुलं, 10 लोकांचं कुटुंब 10x10च्या खोलीमध्ये राहत होते, जिथे आमचं 42 केनेडी ब्रिजचं ऑफिस आहे त्याच्या थोडं लांबणीवर. आणि त्यामुळे एखाद्या कष्टकरी कुटुंबाचं काय असतं, काय दायित्व असतं, कसं ते कुटुंब चालतं, त्याचं जाणीव नवी रावसाहेबांनाही होती, ती जाणीव मला सुद्धा.
आणि म्हणून आपण उठसूट करत नाही, कारण शेवटी माझं पोट भरलेलं पाहिजे, माझं पोट भरलं पाहिजे, माझं कुटुंबाचं पोट भरलं पाहिजे. मी आज एवढंच सांगतोय तुम्हाला मित्रांनो, परत परत सांगतोय, मी गेटांवर सांगितलंय आणि मी जे सांगेन ते मी करणार. मी सांगितलेली आहे की सुरुवात आहे आणि आपण आज जी काही घोषणा करू ते आंदोलन अजून वाढत जाईल आणि वाढत न्यायचं, भरपूर लांब नाही खेचणार. पण मित्रांनो, फक्त शशांकराव एकट्याने घोषणा केली म्हणून होणार नाही. आपण सर्वांनी मिळून जेवढे दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, जे काही दिवस लागतील, मी माझी भूमिका घेईन. मात्र तुम्ही आपलं पूर्ण ताकद त्याच्यात लावली पाहिजे. लावणार ना? असं नाही आहे. आपण अनेक लोक बोलतात की काय करणार. मित्रांनो, जे काय करू ते इतिहासात जमा होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, कारण की तुम्ही हो सांगायचं आहे आणि मला पूर्ण ऐकायचं आहे. मी तुमच्या समोर सांगतोय की परत तुमची जबाबदारी माझी, आणि मी उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार. आणि हे उपोषण आता कोणी आला सांगितलं वाटाघाटी करू, कोणी आला सांगितलं 3 महिने थांबा, हे उपोषण मागे जाणार नाही. आपण ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत, माझा 16 ते 21 चा करार, 21 ते 26 चा करार, वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम, कॅज्युअल कर्मचाऱ्यांची पुन्हा वेतन निश्चिती, हे केल्याशिवाय शशांकराव त्याचं उपोषण मागे घेणार नाही. ही झाली माझी बाजू. आता तुमची कसोटी सुद्धा येणार, कारण आपण 42 केनेडी ब्रिज मध्ये का करतो? कारण बाहेर पूर्ण मुंबईमध्ये तुम्ही कुठेही बसू शकत नाही आणि म्हणून आपण फेसबुक लाईव्ह करतो. आणि मी तुम्हाला आज सांगतो, अनेक लोक उपोषणामध्ये काही चुकीचं नसतं, त्याच्यात पाण्याबरोबर मीठ घेतात, म्हणजे सॉल्ट केले पाहिजेत. पण मी गेल्या वेळेला सुद्धा फक्त पाण्याने केलं होतं, यावेळेला स्वतः फक्त पाणी घेणार, त्याला सोडून काहीही घेणार नाही. जोपर्यंत ताकद आहे करू, पण इकडे काम तुमचं सुरू होणार. आपण आज आणि उद्यामध्ये बसून 2-3 वेगळ्या एक कमिटी म्हणण्यापेक्षा एक ग्रुप बनवणार आहोत. जर वाटाघाटीला बोलवलं तर वाटाघाटीसाठी जाणारा एक ग्रुप असेल, ते जातील, वाटाघाटी करतील, कारण की मी हलणार नाही, मी तिथेच असणार आहे. ते वाटाघाटीला जातील, तो एक ग्रुप तयार करू. आपण खालचं आंदोलन कसं न्यायचं आहे, कसं काय काय, कारण की खाली पेटवावं लागणार आहे, खाली तुम्हाला तुमचा संपर्क वाढवावा लागणार आहे. हे तुमचं काम राहणार आहे. उपोषणामध्ये भरपूर ताकद आहे, पण ती ताकद तुम्ही पुढे न्यायची आहे. नेणार ना? नक्की ना? अनेक पद्धतीने खाली रस्त्यावर डिजिटली जसं काय असेल तसं, कारण प्रशासनाला सुद्धा कळलं पाहिजे की आपली मागणी काय आहे आणि आपण हटणार नाही. तसंच मुंबईकर जनता ज्यांना आपण सेवा देतो त्यांनाही कळलं पाहिजे की 10 वर्ष झाले माझा करार झालेला. त्यांनाही कळलं पाहिजे की मी वेटलिस्टचा कर्मचारी कसा 17, 18, 19 हजारामध्ये जगतोय. त्यांना कळलं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की जेव्हा तुमची घरची वीज जाते, जो कर्मचारी काम करतो, जो लाईनीवर काम करतो,
त्याच्या अर्ध्या आयुष्याचं त्याचं काम वाया गेलेलं आहे, त्याला त्याचं काहीच मिळणार नाही हे मुंबईकर जनतेला सुद्धा कळलं पाहिजे आणि हे काम आपण करायचं आहे मित्र. उद्याला सकाळी 11:30 वाजता मी माझं उपोषण सुरू करेन. आपण निवेदन बनवणार, ते निवेदन परत जे ग्रुप्स आता वेटलिस्ट मध्ये म्हणजे बेस्ट वर्कर्स युनियनच्या कायम कर्मचाऱ्यांमध्ये तर कमिट्या आहेत, डेपो कमिट्या आहेत, त्या करतील. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक कोर ग्रुप बनवलेला, त्या कोर ग्रुपची मीटिंग उद्या होईल. त्यावेळेला म्हणजे उपोषण सुरू झाल्यानंतर संध्याकाळी, आणि तो कोर ग्रुप वाढवत राहायचा आहे. जवळपास 45 लोक आहेत, पण अजून लोक सामील होतील. आपण त्या माध्यमातनं परवा म्हणजे उद्याला सुरू होईल, परवा बुधवारी उद्याच तय करू कोण कुठे कसं, थोडंसं जाऊन यावं लागेल. पण माननीय मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांना, महापौरांना, बाकीचे जेवढे नेते आहेत जे काही आपण लिस्ट करू, आयुक्त असतील, बीएससीच्या जनरल मॅनेजर असतील, आपण त्यांना सुरुवातीला परवा आपण जाणार, कारण की मी तिकडे असेल उपोषणाला, आपण जाऊन आपल्या मागण्यांचं निवेदन देण्याचं काम करायचं आहे. परत याच्या आधी अनेकदा दिलेलं आहे, करणार ना, आणि तिथून सुरुवात होईल. आणि ते झालं की रोज संध्याकाळी म्हणजे बुधवारी उद्याला सुरू होईल. परवाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं सर्वांनी. त्याच्यामध्ये अनेक नेते असतील, जातील, तुमच्या बरोबर जातील, आणि आपण वेगळे, कारण की एका दिवसामध्ये सर्वांना द्यायचं. कोण नसेल थोडी वाट बघावी लागेल, पण द्यायला पाहिजे. आणि मग बुधवारी पुढचं नियोजन, मग पुढे काय होणार, गुरुवारी काय करायचंय, शुक्रवारी काय करायचंय. मित्रांनो, फक्त बसून चालणार नाही, फक्त व्हॉट्सअपवर थम्सअप करून चालणार नाहीये. आपल्याला प्रत्येक डिजिटल मीडियाही वापरावा लागेल, कोणा विरुद्ध बोलायची गरज नाही. आणि मी इकडनं जेवढे लोक आपल्या बरोबर येतील त्यांना घेण्याची गरज आहे. उद्या मित्रांनो, जेवढ्या संघटना बीएसटी मध्ये आहेत त्यांना आपण पत्र सुद्धा लिहिणार की तुम्ही जे काय केलं ठीक आहे, तुम्ही केलं, पण आता कामगार परत लढतोय, झेंडे बावटे बाजूला ठेवून परत येण्याचं काम करा. कारण हा प्रश्न माझा आणि तुझा नाहीये, झेंडे आणि बावट्याचा नाहीये. झेंडे बावटे तेव्हा शिल्लक राहतील ज्या वेळेला हा कामगार टिकेल. जरा कामगारच टिकला नाही तर काय झेंडे आणि काय बावटे घेऊन करणार असतील. आणि मित्रांनो, हे काय मला सांगायची गरज नाहीये, ज्या वेळेला खऱ्या तळमळीने आपण उठतो, मी कोणाचं एक्झाम्पल देणार नाही, पण नेहमीच महाराष्ट्र हा कामगार चळवळीमध्ये पुढे राहिलेला आहे. मुंबई त्यातल्या त्यात अजून पुढे राहिलेली आहे. परत एकदा या बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, पण परत एकदा सांगतो, आणि हा माझा शब्द आहे की उद्या सुरू झालेलं माझं उपोषण जोपर्यंत आपल्या या मागण्या पूर्ण होत नाही ते उपोषण मी मागे घेणार नाही, एवढंच सांगतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.